महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिरपूरमध्ये पोलिसांना सहकार्य। युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग। जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिरपूर शहरात विविध कार्यक्रम व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शिरपूर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। या बंदोबस्तात युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले। अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारी संघटना म्हणून कार्यरत असलेल्या युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा अध्यक्ष गिरीश मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बंदोबस्ताच्या कार्यात सहभाग घेतला। सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत चोपडा जिन परिसरातून पित्रेश्वर कॉलनी परिसरापर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य केले। नागरिकांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतुकीला शिस्त लावणे तसेच मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने काम केले। जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह कायम ठेवत शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेने दिलेले हे योगदान कौतुकास्पद ठरले। पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या या उपक्रमाबद्दल जिल्हा अध्यक्ष गिरीश मोरे व संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। संस्थापक अध्यक्ष धुळे जिल्हा अध्यक्ष गिरीश मोरे सर, छाया पाटील शिरपूर तालुका अध्यक्ष व योगिता बाळू पाटील उपाध्यक्ष, सचिन रमेश कोळी धुळे जिल्हा संघटक, शिरपूर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब किशोर परदेशी, प्रवीण पाटील, कृष्णराज राजपूत, नितीन कोळी, हेमंत कोळी व शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष ईश्वर कुंभार व शिरपूर तालुक्याचे उपाध्यक्ष चंद्रकांत गोपाळ, मयूर चौधरी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पाटील सदस्य उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।